साळवे हे लघुजी वस्ताद साळवेंचे वडील, त्यांच्याकडे पुरंदर किल्ल्याची किल्लेदार म्हणून जबाबदारी होती। आणि त्या काळी आपण फक्त लघुजी वस्ताद साळवे म्हणजे भाऊसाहेब असं म्हणतो की त्यांचं स्वातंत्र्यासाठी योगदान आहे, परंतु लघुजी वस्ताद साळवे हे एक अष्टपैलू नेतृत्व होते। ज्या काळी महात्मा ज्योतिबा फुले यांना अस्पृश्य समजून त्यांचाच एक मित्र होता ब्राह्मण समाजाचा, परांजपे नावाचा, त्या परांजपे नावाच्या गृहस्थाच्या लग्नामध्ये फुलेंना आमंत्रित केलं होतं आणि वरातीमध्ये शूद्र म्हणून ब्राह्मण लोकांनी त्यांना हाकलून दिले की तू शूद्र आहे। हा अपमान फुलेंना सहन झाला नाही। हा अपमान सहन न झाल्यामुळे ते जाऊन लघुजी वस्ताद साळवेंना भेटले। भारतातली पहिली जी वस्ताद म्हणतात ना, पहिली तालीम कोणी खोलली असेल तर ते लघुजी वस्ताद साळवे। पहिली तालीम भारतातली पूर्वजांची पहिली तालीम। तर त्या तालमीमध्ये त्या काळी लोकमान्य टिळकांनी सुद्धा तिथं कुस्तीचं, दांडपट्ट्याचं प्रशिक्षण घेतलं। त्यानंतर वासुदेव बळवंत फडके आणि महात्मा ज्योतिराव फुलेंना ज्या वेळेस वरातीतनं हाकललं त्यावेळेस महात्मा फुलेंना कळलं की नुसतं पुस्तकी ज्ञान किंवा समाज सुधारणा करून जमणार नाही, तर त्यासाठी आपलं पिळदार अंग आणि आपल्याला डावपेच आलीच पाहिजे। मग महात्मा फुलेंनी लघुजी वस्ताद साळवेंना विनंती केली की मला हे प्रशिक्षण घेणे गरजेचं आहे। महात्मा फुले सुद्धा पैलवान होते, कवचित लोकांना माहिती असेल। त्याचबरोबर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जी पहिली मुलींची शाळा चालू केली पुणे येथे, त्या ठिकाणी मनोवादी लोक जाता येता त्यांना शिकलाचे किंवा शेणाचे गोळे, दगडधोंडे मारायचे। तर सावित्रीबाईला मुलीप्रमाणे अंग संरक्षण देण्याची जबाबदारी महात्मा फुले लघुजी वस्ताद साळवेंनी दिली। त्याचबरोबर महात्मा फुलेंना त्या काळी शिक्षण हे शूद्रांनी घेतलं नाही पाहिजे असा एक हातखंडा होता आणि ती मानसिकता त्या प्रकारे होती की शूद्र म्हणजे फक्त त्यांनी कामच करायचे, जे सांगेल ते करायचे, गुलामगिरीत राहायचे। तर अशा काळामध्ये लघुजी वस्ताद साळवेंनी ज्या लोकांनी मनोवाद्यांनी महात्मा फुलेंना मारण्यासाठी सुपारी दिली, त्यामध्ये एक चर्मकार होता, एक कुंभार होता। तर महात्मा फुले म्हणले की बाबांना मला मारायचे तर तुम्ही मला मारू शकता, परंतु जी काही तुम्हाला सुपारी भेटली त्या काळी 100 रुपये सुपारी महात्मा फुलेंचा मर्डर करता, तर ती 100 रुपये सुपारी जी आहे ती मला मारा, परंतु त्यातले अर्धे पैसे ती माझ्या शाळेला द्या। मी जे काम करतो ते काम पुढे चालू राहील, कारण त्या शाळेत सगळे गोरगरिबांची, शोषित पीडितांची आणि मागासवर्गीयांची मुली शिकत किंवा आपण ज्याला मारायला आलोय ते महापुरुष जर आपल्या मुलांचं भविष्य घडवत असतील तर आपण मोठी चूक करतो। म्हणजे मारायला आलते ते त्यांचे अंगरक्षक बनले आणि लघुजी वस्ताद साळवेंचे शिष्य बनले। ज्यांनी सुपारी घेतली होती तेच बॉडीगार्ड झाले महात्मा फुले। लघुजी वस्ताद साळवे यांचे वडील पेशवे काळात तोच किल्ला त्यांच्याकडे होता, किल्ल्याची संरक्षणाची आणि शस्त्रखानीची जबाबदारी त्यांच्याकडे होती। त्या काळात आता आपण म्हणतो बिबट्या आला, वाघ आला, उच्चार मांडला, त्या काळी पुरंदर सुद्धा हादरून सोडलं होतं वाघाने आणि त्या वाघावर बक्षीस ठेवलं होतं पेशव्यांनी की जो कोणी जिवंत किंवा मृत वाघ पकडून आणेल त्याला आम्ही भरघोस असं बक्षीस देऊ। त्यावेळेस लघुजी वस्ताद साळवेंचे वडील राघोजी साळवे यांनी जिवंत वाघ पकडून लोकांना त्या वाघाची दहशत न राहावी म्हणून तो वाघ खांद्यावर घेऊन पूर्ण गावात हिंडले होते। ही बातमी पेशव्यांपर्यंत गेली की या राघोजी मांगाने जिवंत वाघ पकडलेला आहे, म्हणून त्यांना बक्षीस देण्यासाठी पेशव्यांनी आमंत्रित केलं शनिवारवाड्यावरती की तुम्ही जिवंत वाघ पकडलेला आहे, त्या वाघाला बरोबर घेऊन या। मग तो वाघ आणि त्यावेळेस 9 वर्षाचा असलेला लघुजी हे तिघे मिळून शनिवारवाड्याकडे गेले। तर आता हसुनुकदार चप्पल मुलगा पाहून पेशव्यांनी त्याला विचारलं की बाळा तुला काय हवं? 9 वर्षाचा लघुजी त्यावेळेस उत्तर देतो की मला हा वाघ पाहिजे। पेशवे म्हणतात हा वाघ घेऊन काय करणार? तो मग तुम्ही त्या वाघाबरोबर खेळायचे। म्हणजे लहानपणीच बाणेदार उत्तर देणारे लघुजी वस्ताद साळवे यांनी सशस्त्र क्रांतीचे खरे जनक आहे आणि त्यांच्या सशस्त्र क्रांतीतून भले मोठे महापुरुष घडले आणि स्वातंत्र्याचं खरं बीज जर कोणी रोवलं असेल तर ते लघुजी वस्ताद साळवे। जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी असं लोक काही प्रतिज्ञा घेतात,
कसल्या काळात कुठल्या पद्धतीने आपण त्यांचं पालन करत नाही, परंतु जगन तर मी देशासाठी आणि मरेन तरी देशासाठी अशी आगळीवेगळी प्रतिज्ञा घेणारा भारत देशात नव्हे तर जगात एकमेव माणूस असेल. आणि दुर्दैव असं की भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर 3 महिन्यापूर्वी लहुजी वस्ताद साळवे यांचं निधन झालं. म्हणजे अजन्म ते ब्रह्मचारी राहिले. महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये लहुजी वस्ताद साळवे यांच्या भावाची मुलगी म्हणजे त्यांची पुतणी मुक्ता साळवे हिला प्रवेश मिळवून दिला. पहिली जर मातंग विद्यार्थिनी असेल तर ती मुक्ता साळवे. त्याचबरोबर त्या शाळेमध्ये जे जे शिकायला गेले त्यात पहिला आता आपण म्हणतो की पहिले शिक्षक, परंतु त्या शाळेत मागासवर्गीयाचा पहिला शिक्षक कोण असेल तर गणू शिवा मान. तो त्या महात्मा फुलेंच्या शाळेमध्ये शिकला आणि त्यांचं कार्य पुढे नेण्यासाठी त्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी दिली. राधाकृष्णन यांच्या नावे साजरा केला जातो. पण खऱ्या अर्थाने या भारत देशाचा पहिला शिक्षक कोण असेल तर तो मागासवर्गीय मातंग समाजातला गणू शिवा मान हे मी या ठिकाणी अभ्यासपूर्ण आणि ठामपणे सांगतो. पहिला शिक्षक गणू शिवा मान आहे. त्याचबरोबर जे जे कार्य त्यांनी हातामध्ये घेतले, पहिले उमाजी राजेंचे गुरु सतू नाईक होते. हे सतू नाईक सुद्धा लहुजी वस्ताद साळवेंचे शिष्य होते. एका लढाईच्या प्रसंगात सतू नाईक हा मारला गेला. ज्यावेळेस गोरगरिबांना श्रीमंतांना लुटायचे आणि गोरगरिबांना वाटायचे अशा परिस्थितीमध्ये सतू नाईक मारला गेला. कालांतराने त्या टोळीचं नेतृत्व आलं आपले उमाजी राजे यांच्याकडे. तर उमाजी राजे नवटे असल्यामुळे त्यांना त्यावेळेस सैन्य करताना लहुजी वस्ताद साळवेंनी त्यांच्या तालमीतले पहिलवान हे उमाजी राजांच्या पाठीशी उभे केले आणि सांगितले की तुम्ही जे काम करत आहात ते छत्रपती शिवाजी राजांचा विचार पुढे घेऊन करत आहात. तुम्ही सुद्धा प्रति शिवाजी महाराज आहात, कारण तुमचं कार्य शिवाजी राजांपेक्षा कमी नाही. असे एक एक थोर क्रांतिकारक घडवणारे लहुजी वस्ताद साळवे हे खऱ्या अर्थाने या भारत मातेचे सुपुत्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण काळानुसार परिस्थिती बदलत गेली आणि त्यावेळेस लेखणी ही विशिष्ट जातीच्या हातात होती. आणि अशा काळी आमचे जे मागासवर्गीयांचे महापुरुष आहेत ते त्या शाळेने दडपले गेले. परंतु नंतर जे काही चळवळीतले कार्यकर्ते असतील, अभ्यासक असतील, प्राध्यापक असतील, त्यांनी लहुजी वस्ताद साळवेंचा इतिहास शोधून काढला आणि केवळ शोधून काढला नाही तर पुराव्यानिशी इतिहास शोधून काढला. आणि या लहुजी वस्ताद साळवेंचं जे तेलचित्र आहे हे चित्र एका सायकलवाल्याच्या दुकानात होतं, मुंबईमध्ये सायकलवाल्याच्या दुकानात. तर काही त्या काळचे कार्यकर्ते चळवळीतले त्या ठिकाणी गेले आणि विचारले की हे कोण, परंतु काही सांगता आलं. मग एका प्राध्यापकांनी जे तुमच्याकडे लातूरलाच आहे जवळ सर आणि यांनी त्याच्यावर अभ्यास करून की हे महापुरुष कोण म्हणून त्याचा सगळा शोध लावला आणि त्यावेळेस निदर्शनात आले की हे क्रांतिपिता लहुजी वस्ताद साळवे यांचं चित्र आहे. आणि मग त्या रूपाने लहुजी वस्ताद साळवे पुढे पुढे येण्याचं कार्य झालं. लहुजी वस्ताद साळवेंचा इतिहास अजूनही अपुराच आहे. खरा इतिहास म्हणलं तर त्या काळी स्पृश्यांना कोण शिवून घेत नव्हते, अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या समाजाला कोण जवळही उभा करत नव्हतं. त्या काळी वासुदेव बळवंत फडकेंसारखा शुद्ध ब्राह्मण सुद्धा लहुजी वस्ताद साळवेंच्या तालमीमध्ये विविध शस्त्रांचं प्रशिक्षण घेत होते. असंच सिंहगडच्या पायथ्याशी त्यांनी ज्या ज्या वेळी ब्रिटिशांचे हल्ले झाले त्यावेळी स्वतंत्र टोळी करून विविध जाती धर्माच्या लोकांना सशस्त्र क्रांतीचे धडे दिले आणि भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी म्हणलं तर लहुजी वस्ताद साळवेंचा एक एक इतिहास एका एका महापुरुषाबद्दल असलेलं घनिष्ठ नातं आणि ते नातं जर मांडायचं म्हणलं तर त्याला 3 तास पण पुरणार नाही. परंतु लहुजी वस्ताद साळवेंचा बोध घेत असताना आपलं शरीर पिळदार असावं, आपण बलदंड असावं, त्याचबरोबर आरोग्य संपन्न असावं. आरोग्य संपन्न असताना आपल्या डोक्यात भारत मातेविषयी प्रेम असावं, त्याचबरोबर आपला अभ्यास असावा आणि आपले महापुरुष फक्त वाजत गाजत डीजे समोर नाचण्यापेक्षा त्या महापुरुषांचे विचार आपल्यात आज आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. लहुजी वस्ताद बाबांना या ठिकाणी जयंतीनिमित्त मी विनम्र असं अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय लहुजी, जय अण्णा. आडनाव त्यांना दिलं
आणि मग त्या शाळेमध्ये त्यांना आतमध्ये प्रवेश घेऊन त्यांचे पुढचं शिक्षणाचं कामकाज चालू झालं. अशा परिस्थितीमध्ये रामजी बाबांनी इतकं काम केलं की अक्षरशः त्यांना बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी नको ते प्रयत्न केले त्यांनी. आणि शेवटी बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं की शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, जेव्हा तुला शिक्षण घ्यावं लागेल तर ह्या बहुजन समाजाला आणि मागासवर्गीय समाजाला जर कोण उद्धार व्हायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, म्हणून तू शिक्षण घे आणि शिक्षणाने या समाजाचा उद्धार कर. म्हणून रामजी बाबांचं हे वक्तव्य ऐकून बाबासाहेबांनी शिक्षणाची कास धरली आणि शिक्षण असं घेतलं की त्याचं काय शिक्षणाची त्यांची डिग्री म्हणत असताना माणसाला दम लागतो. अशा डिग्र्या बाबासाहेबांनी प्राप्त केल्या आणि बहुजन समाजाचा उद्धार केला. शेवटी भारतीय राज्यघटनेची स्थापना केली. भारतीय राज्य बाबासाहेबांसारखा सुपुत्र रामजी बाबांमुळे मिळाल्या. अर्थाने बाबासाहेबांना जे सगळं श्रेय जातं ते रामजी बाबांनीच दिलेलं श्रेय जातं. त्याच्यामुळे आज रामजी बाबांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आज इथं या ठिकाणी जे जयंतीचं आयोजन केलं त्याबद्दल ग्रामपंचायतीचे मी आभार व्यक्त करतो. आणि आजचा जयंतीचा कार्यक्रम समाप्त झाला, त्याला प्रारंभ झाला असं मी विनंती करतो.